होतं ना, अण्णा हजारेंचं लोकपाल विधेयक चाललं होतं, स्मृती इराणीचं पेट्रोल डिझेल गॅस चाललं होतं आणि सगळीकडे महागाई बेरोजगारी चालली होती आणि आपण सगळ्यांनी यांच्या अच्छे दिनाला भुलून यांना मतदान केलं. या 10 वर्षात काय झालं? एक तरी विकासाचा मुद्दा किंवा एक तरी विधायक काम यांनी 10 वर्षात केले का? तर त्यांनी 10 वर्षात एकही विधायक काम केलं नाही. केलं ते फक्त आधार कार्ड बँकेला लिंक दिलं, जनधनची खाती उघडली, टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, झेंडे फिरवले, घराघरातली माती गोळा करून दिल्लीला नेली. याच्या पलीकडे यांनी काहीही केलं नाही. 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे 6 कायदे केले, अन्न सुरक्षा विधेयक असेल, मनरेगा असेल, वनाधिकार असेल, भूमी अधिग्रहण कायदा असेल, राईट टू एज्युकेशन कायदा असेल आणि आमचा RTI ऍक्ट असेल, आणि यांनी काय केलं? स्वच्छ भारत अभियान 70,000 कोटीची तरतूद, 4,000 कोटी जाहिरात. बेटी बचाओ बेटी बढ़ाओ 450 कोटीची तरतूद आणि दुर्दैव म्हणजे 360 कोटी रुपये जाहिरात. त्यानंतर यांचं दुसरा एक गंगा नमो गंगा म्हणजे गंगा स्वच्छता अभियान 2250 कोटीची तरतूद. गंगा स्वच्छ झाली नाही, पण कोरोना काळात याच गंगेत यांनी कोरोनाची प्रेत सोडली. हे ह्यांचे कायदे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. आणि अजून एक सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे भारतमाला योजना. कारण हे सगळं झालेलं आहे पण आपल्याला आठवत नाहीये, ते आठवण करून देते. 75,000 किलोमीटरचे रस्ते भारतमाला योजनेत झाले. 1 किलोमीटरला 15 कोटीचा निधी होता, तो यांनी 25 कोटी केला. आज मला सांगा 75,000 कोटी रस्त्याला 25 कोटी प्रमाणे जवळजवळ 7,500 लाख कोटी यांनी भ्रष्टाचार केला. म्हणून आपण म्हणतो भ्रष्टाचारी पायती. आज दुसऱ्या बाजूला म्हणायला गेलं तर यांचा पहिला भ्रष्टाचार म्हणजे नोटाबंदी. त्याच दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2017ला हे रात्री 8 वाजता टीव्हीवर आले. कोण? प्रधानमंत्री. आणि काय म्हणाले? भाई और बहनों 500 और 1000 के नोट महज एक कागज का टुकड़ा बन के रह जाएंगे. पण तो कागदाचा तुकडा तुमच्यासाठी होता, आमच्यासाठी ती कष्टाची कमाई होती. माझ्या आया बहिणींच्या गाडग्या मडक्यातले पैसे तुम्ही काढायला लावलेत. ती माऊली 500 रुपयासाठी 3-3 दिवस बँकेच्या दारात उभी होती. आणि त्याच वेळेला एकही श्रीमंत व्यक्ती किंवा एकही धनदांडगी व्यक्ती तुम्हाला बँकेच्या दारात दिसली नाही. आणि हे मी जबाबदारीने विधान करतेय, कारण त्या वेळेला एका राजकीय पक्षाने 20% कमिशन घेऊन या श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा करून दिला. त्यावेळेला 15,000 कोटी रुपये चलनात होते. म्हणजे 500,000च्या नोटा या 15,000 कोटीच्या होत्या. 12,48,000 कोटी चलनात होते. आणि तरी हे म्हणतात आम्ही ब्लॅक पैसा आणला. किती आणला? काही सांगितलंय का? काहीही हिशोब त्यांनी तुम्हाला दिलेला नाही. यांचा दुसरा भ्रष्टाचार म्हणजे PM केअर फंड. खरं सांगायला गेलं तर 1948 सालापासून PM रिलीफ फंड आपल्या देशात अस्तित्वात आहे. आणि तो अस्तित्वात असताना मी कायमच म्हणते, कोरोना काळात आमच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्यांनी हा फंड काढला. तुमच्या दारात BJPचे कार्यकर्ते डब्याला पांढरे कागद लावून मागत होते ना PM केअर फंडासाठी पैसे. त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे मागत होतो आणि ह्यांनी सांगितलं PM केअर फंडामध्ये पैसे टाका. आज तो PM केअर फंड RTI ऍक्ट मधनं बाहेर आहे. आणि असं म्हणतात की 12,000 कोटी रुपये त्याच्यात आलेले आहेत. 3,000 कोटी रुपये हे निव्वळ पब्लिक सेक्टर मधनं आलेत. तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलं 1 दिवसाचं वेतन दिलंय, त्याचीच किंमत 16 कोटी रुपये होते. आणि आज त्यात किती पैसे आहेत, किती खर्च झाले, कुठे खर्च झाले, याचा कुठलाही हिशेब भारतीय जनता म्हणून आपण त्यांच्याकडे मागू शकत नाही, कारण तो त्यांचा खाजगी आहे. पण त्या पलीकडे तुम्हाला एक मोठी गंमत सांगते. काय गंमत आहे बघा, की यांचा PM केअर फंडाचं ऑफिस शासकीय जागेत आहे. यांच्या PM केअर फंडाच्या वेबसाईटचा डोमेन हा .government असा आहे. म्हणजे शासनाच्या जागेत शासनाच्या वेबसाईटवर स्वतःचा खाजगी फंड हे चालवतात आणि जनतेला सांगतात आम्ही तुम्हाला बांधील नाही.
किंवा आत्ताचा नवीन आलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, चंदा दो धंदा लो, या पद्धतीचा हा इलेक्ट्रॉल बॉन्ड 6,000 कोटी रुपये त्यांनी घेतले. म्हणजे आपण असं म्हणायला हवं की गावात एखाद्याला जर अनधिकृत बांधकाम करायचं असेल किंवा एखादा मटका किंवा दारूचा अड्डा आणायचा असेल, तो जसा सरपंचाला पैसे देतो आणि म्हणतो मला मुबलीक दे किंवा मला सोय करून दे, त्या पद्धतीने यांनी कॉन्ट्रॅक्टरांना कामं दिली 4,000 कोटीची. हे सगळं सांगण्याचा मुद्दा काय आहे? हे सगळं तुमच्या समोर येत असतं, पण आम्ही हे सांगतो कारण आता जागे व्हा. ही लोकशाहीची इलेक्शन ही वेगळी आहे. आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हा आम्हाला म्हणजे भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने झुंज द्यायची आहे, तर आणि तरच लोकशाही आणि संविधान वाचणार आहे. नाही तर हे आपलं संविधान बुडवून टाकतील. दुसऱ्या बाजूला म्हणायला गेलं, आपण लांबचं कशाला म्हणा, आज कालच इथे देवेंद्र फडणवीसांची मीटिंग झाली. ज्या नारायण राणेंची कुंडली त्यांनी विधानसभेत काढली होती, ज्यांच्यावरचे सगळे कायदे काढले होते, त्यांनी कोणाकोणाचे काय काय पाडले होते ते काढले होते, आज त्यांचाच प्रचार करायची पाळी फडणवीस साहेब तुमच्यावर आली आहे. हो, काय परिस्थिती करून ठेवली आहे भारतीय जनता पार्टीने तुमची. एकेकाळी मी एकटा मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे असे म्हणणारे फडणवीस आता 2-2 अग्निवीरांना घेऊन फिरावं लागतंय. फडणवीस, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलात आणि तुमची अवस्था कुठे येऊन गेली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगते की कुठेतरी हे थांबायला हवंय. आज आपण बघतोय की तुमच्या आमच्या जीवनातला विषय, तलाठी भरती असते, आपला मुलगा फॉर्म भरतो, एकतर 100 रुपयाचे फॉर्म 1000 रुपये केले आणि त्याच्यात सुद्धा तो जेव्हा फॉर्म भरतो, परीक्षा देतो, कुणीतरी येतं स्टे आणतं. म्हणजे आपल्याला जिल्ह्यात रोजगार नाही, मुंबईला जावं तर मुंबईला आणलेले उद्योग यांनी बाहेर घालवले. म्हणजे आम्ही जगायचं कसं? ज्या संसदेच्या पायरीवर नरेंद्र मोदी यांनी नमस्कार केला, ती संसद यांनी 8 वर्षात अडगळीत काढली. संसदेत म्हणतात नारी यंत्रस्तु पूज्यते, आणि त्याच वेळेला माझ्या भारताची प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवत नाहीत. का? कारण त्या आदिवासी आणि विधवा आहेत. बाहेर माझ्या महिला खेळाडू उपोषण करतायत ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात. खासदार आणि फेडरेशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग, त्याला हे सत्कार करतात. मणिपूरमध्ये माझ्या महिलेची नग्न धिंड निघते आणि 56 इंच छाती, त्याच्यावर 2 सेकंद सुद्धा बोलत नाही. हे सगळं जे चाललंय हे आज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. 150 खासदारांचं निलंबन होतंय आणि खऱ्या अर्थाने हे आपले कायदे पास करून घेत आहेत. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे. ही वेळ पुन्हा कधी येणार नाही. आज आपण बघतोय आपल्या पलीकडचे उमेदवार हे MSMEचे कॅबिनेट मंत्री होते. आज त्यांनी चिपळूणच सांगितलं की माझ्या इथे मी बचत गटांना रोजगार दिले, यांच्या महिला भवनच्या भिंतीचा शेवाळ निघत नाही, 5-5 महिने लाईट बिल भरलं जात नाही, सुरक्षा रक्षकाचा पगार दिला जात नाही, आणि रत्नागिरीत आणि चिपळूणमध्ये येऊन सांगतात महिलांना मी रोजगार देतो. आसाममध्ये भाषण केलंय, माझ्याकडे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रोजगार करतात, तो माझ्या महिला भवनमध्ये आणतात पदार्थ ते बनवलेले, आणि मी देश विदेशात नेतो. इथे काहीही चालू नाहीये. मी आणि माझी कंपनी एवढंच ह्यांचं चालू आहे. मला सांगायचंय, राणे साहेबांना खुलं आव्हान आहे, त्यांनी इतक्या वेळेला आमदारकी भूषवली, मुख्यमंत्री झाले, त्यांच्या आमदार निधी